आम्ही ॲक्टर्सच्या लाईफमध्ये लुक्सला खूप महत्त्व असतं, त्यामुळे एक प्रकारे स्वतःचा कॉन्फिडन्सही वाढला आहे. आणि माझ्या दोन्ही फिल्म्समध्ये आता तुम्हाला ते नवीन हेअरस्टाईल आणि बाकी काय काय दिसेल. पॅच वापरणं आणि बाकी गोष्टी करायचं आता हे स्वतःची केस असल्यामुळे खूप छान कॉन्फिडन्स आला आता. मला रिझल्ट आला, मला सगळेच जण विचारलं लागलं कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं. हो, सो मी आपलं डॉक्टर निलेश यांच्याकडे केलं. नमस्कार, न्यू रूट्स हेअर क्लिनिकमध्ये परत एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल व्हिडिओ आहे. एका स्पेशल व्यक्तीसोबत आपले सर्वांचे लाडके प्रसाद खांडेकर. नमस्कार. आजचा व्हिडिओ म्हणजे रिझल्ट तो मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. आज 2 वर्ष कंप्लीट झालेत हेअर ट्रान्सप्लांटला प्रसादाच्या. त्यांची आता रिझल्ट कसा आहे, कसा अनुभव आहे, सध्या काही प्रॉब्लेम्स आहेत का, कसं वाटतंय, त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. न्यू रूट्स हेअर क्लिनिकमध्ये डॉक्टर निलेश यांच्या न्यू रूट्स हेअर क्लिनिकमध्ये मी 2 वर्षापूर्वी हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं. साधारणतः म्हणतो 4,500 ग्राफ्ट्स आपण आणि गेल्या 2 वर्षातला आता रिझल्ट तुम्हाला सगळ्यांसमोर आहे. कारण मला सोशल मीडियावर बरेच जण तुम्ही विचारता सतत, दादा लुक छान झाला आहे, लुक कमाल झाला आहे. आणि याचीच ती ग्रोथ आहे न्यू रूट्स हेअर क्लिनिकमध्ये ट्रान्सप्लांट केल्याची. आणि आत्ता 2 वर्षांतर त्यामुळे आम्ही ॲक्टर्सच्या लाईफमध्ये लुक्सला खूप महत्त्व असतं, त्यामुळे एक प्रकारे स्वतःचा कॉन्फिडन्सही वाढला आहे. आणि माझ्या दोन्ही फिल्म्समध्ये आता तुम्हाला ते नवीन हेअरस्टाईल आणि बाकी काय काय दिसेल. सो आधी पॅच वापरणं आणि बाकी गोष्टी करायचं आता हे स्वतःची केस असल्यामुळे खूप छान कॉन्फिडन्स आला आता पूर्वीच्या पॅचमध्ये आणि आताच्या ह्या नवीन स्वतःच्या हेअरमध्ये म्हणजे काय फरक असतो? कारण बरेच जण अजून पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये पॅच वापरतात, अजूनही बरेच जण हेअर ट्रान्सप्लांटला घाबरतात. नाही, कसं आहे की स्वतःचे हक्काचे केस असल्यामुळे त्याला तुम्ही कसंही वळवू शकता. पॅच बऱ्याचदा आपण एक पार्टिशनचं करून घेतो आणि मग तोच आपल्याला कंटिन्यू करावा लागतो. आणि पुन्हा ते लावा, काढा आणि मग इतर वेळी कॅप घाला आणि असं बरेच प्रकार असतात. सो आता हे स्वतःचे असल्यामुळे खूप कॉन्फिडन्स आहे, त्यामुळे असं काही हे नाही, म्हणजे मी प्रेफरन्स नाही यालाच देईन. आणि 2 वर्षात म्हणशील तर डॉक्टर तसं काही त्रास झालेला नाही आहे. म्हणजे अजून काही हेअरफॉल म्हणा किंवा ती 1 वर्षाचीच व्हॅलिडी होती किंवा काय, असं काही नाही आहे. उत्तम ग्रोथ होता. तुम्ही तसे वेळेवेळेला मला कटिंग करावी लागते आणि उत्तम मजबूत आहे आज सध्या तरी, अजून मस्त आहे सगळं. तर असं सरांची त्यांनी जर्नी स्टोरी शेअर केली केस येण्यापासून तर आता सध्याच्या 2 वर्षापर्यंत. मल्टीविटॅमिन्सही बरेच दिवस झाले आता बंद आहेत, गोळ्याही काही सुरू नाही आहेत, खूप दिवस बंद झाले आहेत. आणि PRPचे पण काही सुरुवातीला सेशन्स केले होते, तेही आत्ता नाही आहेत. सो आता ते जसं आपण लहानपणी तेल मालिश करतो आणि बाळसं बाळालाही लागतं, तसं ते आता पहिली 2 वर्ष बाळसं धरायला घेतलं. आता हे बाळ स्वतः मोठं होतं आहे. खरं आहे. तर अशा प्रकारे सरांचं ही 2 वर्षाची जर्नी होती, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण 3 गोष्टींवर भर दिला. आपण प्रत्येक पेशंटला तोच भर देतो की सगळ्यात पहिले नॅचरल रिझल्ट यायला हवा, म्हणजे ओळखून यायला हवं. त्याच्यानंतर डेन्सिटी खूप चांगली पाहिजे, म्हणजे पूर्ण बर्गतचं असं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे कव्हरेज पण पूर्ण व्हायला हवं. ह्या 3 गोष्टी जर का एकत्रित आल्या तर मग तुमचं सक्सेसफुल हेअर ट्रान्सप्लांट असं मानलं जातं. तर आता तुम्ही बघू शकता की पूर्ण आहे कव्हरेज झालेलं, त्याच्यानंतर डेन्सिटी बर्गतचं आहे, भरपूर आहे, नॅचरल पॅटर्नमध्ये आहे, टेम्पल्स पण केलेत, इथेही असे ओळखू येत नाही आहे. तर प्रसाददांकडून अजून बऱ्याच सेलिब्रिटींनी पण ट्रान्सप्लांट केलं, त्यांचे पण खूप चांगले रिझल्ट्स आहेत. येतील, त्यांचे व्हिडिओज येतीलच हळूहळू. आता सुनील बर्वेजींचे ऑलरेडी व्हिडिओ आलेली आहे. आता ऋषिकेश सरांना आणि संजय दादा सरांना पण खूप चांगले, कारण मला रिझल्ट आला, मला सगळेच जण विचारलं लागलं कुठे गेलं. हो, सो मी आपलं डॉक्टर निलेश यांच्याकडे केलं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीला भीतीच होती की ट्रान्सप्लांटचा कसा आहे, तो कसा नाही आहे. मग त्याबद्दल सर्वजण संभ्रमात होते. मग आता सर्वांना आता
येतोय कॉन्फिडन्स आला. बाहेर ऊन येतोय कॉन्फिडन्स. तर अशा प्रकारे सरांचा हा रिझल्ट होता. बघत राहा न्यू रूट्स. धन्यवाद. धन्यवाद.